निवडणूक आयोग मेन विलन 100 जागा लुटल्या, आम्ही हरलो नाही, कटकारस्थानाचे बळी ठरलो. ममता बॅनर्जींचं वक्तव्य. मी हरलेली नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजभवनात जाणार नाही, ममता बॅनर्जींचा ठाम निर्णय. मी राजीव गांधी, मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक सरकार पाहिली आहेत, पण असे अत्याचार मी कधीही पाहिले नाहीत. ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री निवडीसाठी निरीक्षकांची घोषणा. अमित शहा पश्चिम बंगालचे निरीक्षक तर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती. सत्ता स्थापनेची सूत्र अमित शहांकडे. पश्चिम बंगालमध्ये शपथविधी. 9 मे रोजी शपथविधी. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकून दणदणीत विजय प्राप्त. 7 मे रोजी विजय थलपती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तामिळनाडूच्या जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देऊ. विजय थलपती यांनी मानले राहुल गांधींचे आभार. विजय थलपतींचं काँग्रेसला साकडं. सत्ता स्थापनेसाठी थेट राहुल गांधींना पत्र. विजय थलपतींकडून काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती. तामिळनाडूत स्थापनेसंदर्भातील राजकीय हालचाली तीव्र. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस. काँग्रेसतर्फे सतीशन चेन्निथला, वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. अमरावतीत अस्वच्छतेवर एमआयएमचा संताप. स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना घेराव. हार घालून स्वच्छता अधिकारी जाधव यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न. प्रसिद्धीसाठी प्रणिती शिंदेंकडून फडणवीसांवर विनाकारण टीका. प्रणिती शिंदेंकडून टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न. भाजप आमदार देवेंद्र कोठेंची टीका. तर निवडणूक निकालानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक पार. बारामती पोट निवडणुकीत विक्रमी विजयाबद्दल बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं अभिनंदन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार. एकनाथ शिंदे, संजय दिना पाटलांनी केला एकाच गाडीतून प्रवास. संजय दिना पाटलांच्या पत्नीचा अपघात. मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू. संजय दिना पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची शिंदेंकडून विचारपूस. नाशिक शहरातील कामांवरून भाजप आमदार नाराज. आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांनी घेतली नाशिक महापालिका आयुक्तांची भेट. महायुती समन्वय समितीची बैठक संपन्न. मुंबईत अजित पवारांचे स्मारक उभारण्याबाबत बैठकीत चर्चा. दरम्यान निधी वाटपासंदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. अमर जवान स्मारकास आमदार रोहित पवारांनी दिली भेट. यावेळी त्यांनी स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून केलं अभिवादन. त्यानंतर अमर जवान रोहित खनिकुडे यांच्या घरी देखील सांत्वनपर भेट दिली. बारामतीकर कर्तृत्वावरच कौल देणार. युगेंद्र पवारांचं सूचक विधान. पुढील निवडणुकीसाठी अजून 3 वर्ष. उत्तम काम करणाऱ्याला संधी मिळेल असं युगेंद्र पवार म्हणाले. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर असीम सरोदेंचा आक्षेप. राज ठाकरेंनी असं विधान नाही केलं पाहिजे. राज ठाकरेंची भूमिका लोकांना भडकावणारी. असीम सरोदेंची प्रतिक्रिया. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कायला ॲक्वेरियम आणि सी लाईन मनोरंजन केंद्र उभारणार. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंचे निर्देश. विजय कारंडेंचा ओबीसी विभागाशी संबंध नाही. मंत्री अतुल सावेंच्या विभागाकडून स्पष्टीकरण. विजय कारंडेवर पुण्यात गुन्हा दाखल. महापौर रितू तावडेंची किशोरी पेडणेकरांवर टीका. किशोरी पेडणेकर आणि ममता बॅनर्जी बहिणी. दोघींनाही फक्त खुर्चीच दिसते. महापौरांची टीका. किरीट सोमय्या 3 वर्षापासून पाठपुरावा करत असून जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत अनेक पुरावे समोर. मनपा बैठकीनंतर महापौरांची माहिती. छत्रपती संभाजीनगर स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएम आणि भाजप नगरसेवक आमने-सामने. मोठा भाई या शब्दामुळे भर सभेतच नेते भिडले. लवकरच 5,000 कोटींचा घोटाळा बाहेर काढणार. किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा. बिल्डिंग प्रपोजलमध्ये घोटाळा सुरू. घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक. किरीट सोमय्या यांची माहिती. कोल्हापुरात गोकुळच्या मुद्द्यावरून वाद. मुश्रीफांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं. अपक्ष आमदार शिवाजी पाटलांची मागणी. केडीसीमधून कर्ज घेतल्यानं इतर आमदार दबावाखाली. शिवाजी पाटील यांचे आरोप. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना फायदा होणार. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय. आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळणार. मुंबई पालिका रुग्णालयात हाऊसकीपिंग निविदेत घोटाळा. 45 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांचा गंभीर आरोप. अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरण. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यावर गुन्हा दाखल झाला. त्याआधी एसपी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. खासदार डॉक्टर अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर आजपासून प्रशासक नेमल्यानंतर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट.
वर्धा केळझर खदानीतील अवैध उत्खननावर खासदार अमर काळेंचा संताप, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा. तर नाशिकमध्ये शिवसेना महिला आघाडीचं आंदोलन, नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी निषेध, काळे झेंडे दाखवत आंदोलन, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पश्चिम बंगाल जिंकताच भाजपची महाराष्ट्रावर नजर, महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदारी निश्चित. डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेत बिनविरोध निवड, शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार, नीलम गोऱ्हेंचा निर्धार. नवी मुंबईत विरोधकांनी 4 पट ताकद लावली, पण मनपा निवडणुकीत सत्याचा विजय, गणेश नाईकांची नाव न घेता शिंदेंवर पुन्हा टीका. रायगडच्या कर्जतमध्ये मोठी राजकीय घडामोड, तटकरे थोरवे एकत्र येण्याचे संकेत, रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादीतील वाद संपला, भविष्यात एकत्र काम करणार, महेंद्र थोरवेंचं वक्तव्य. 4 मुस्लिम युवकांकडून गर्भवती महिलेला जबर मारहाण, अमरावतीच्या कोल्हापूरमधील धक्कादायक घटना, खासदार अनिल बोंडेंनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाईची केली मागणी. कोट्यवधींचा निधी असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराला मनपाकडून अतिरिक्त देणगी कशाला, मनसे गटनेते यशवंत किल्लेदारांचा सवाल. लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका, फडणवीस सरकार कायद्यात करणार बदल, मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत विधी आणि न्याय विभागाला दिले निर्देश. भुसावळ नगर परिषदेत मोठी राजकीय उलथापालथ, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं शासनाचा मोठा निर्णय, नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द. राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत, सरकार 12ही महिने निवडणूक आणि जल्लोषात मग्न, तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं, रोहित पवारांची ट्विट करत मागणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण, विशेष वकील नेमण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू, राज्य विधी आणि न्याय सल्लागार विभागाकडे प्रस्ताव. महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचारात वाढ, राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त, महाराष्ट्र हादरलेला, राज्याचं नेतृत्व नेमकं कुठे, मुख्यमंत्री विजय साजरा करण्यात व्यस्त, शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा संताप. नसरापूर घटनेचे साताऱ्यात संतप्त पडसाद, घटनेच्या निषेधार्थ शिरवळमध्ये नागरिक मोठ्या संख्येने एकवटले, आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी. नसरापूर हत्या प्रकरण, आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संतापजनक प्रतिक्रिया. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलन, आंदोलनात खासदार ज्योती वाघमारे सहभागी, यावेळी माध्यमांशी बोलताना वाघमारेंना अश्रू अनावर. नसरापूरची घटना अत्यंत दुर्दैवी, विरोधकांनी संवेदनशील विषयावर राजकारण टाळावं, समाज म्हणून एकत्र येऊन अशा विकृती विरोधात लढावं, आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. नसरापूरमधील अत्याचाराच्या विरोधात बीडमध्ये निदर्शनं, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आंदोलकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पब्लिक वायफायचा संपूर्ण देशभरात एकच पासवर्ड असेल, देशात 4 लाख हॉटस्पॉट, ट्रायने मागवल्या सूचना. सध्या देशाच्या बहुतांश भागात वादळी वारा आणि पावसाचा जोर कायम, मात्र 10 मे नंतर ही स्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईसह कोकण होरपळणार, विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस, हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरमध्ये पाणी, 7 मे आणि 21 मे रोजी पाणी पुरवठा बंद. बांगलादेशी फेरीवाल्यांवर कशी कारवाई होणार, हायकोर्टानं महापालिकेकडे मागितला तपशील. काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकणार, 150 वर्षांनंतर ऐतिहासिक ध्वज पुन्हा फडकणार, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची असणार उपस्थिती. नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश, मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पूल या ठिकाणी आंदोलनास बंदी. मिसिंग लिंकवर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, 3 दिवसात 95 वाहनांवर कारवाई, 47,000 अधिक दंड वसूल. थंड हवेचे ठिकाण, चिखलदऱ्यात शुकशुकाट, उन्हाचा पारा 42 अंशांवर, पर्यटकांनी फिरवली पाठ. पालखीच्या स्वागतासाठी स्पीकर फटाक्यांवर बंदी घाला, पालखी सोहळा प्रमुखांची पुण्याच्या महापौरांकडे मागणी. कुर्ला एल वॉर्ड घाटकोपर परिसरात पाणीपुरवठा बंद, पाणी टंचाईनं नागरिक हैराण, आज संध्याकाळी 6 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार. आरटीई प्रवेशाबाबत पालकांची उदासीनता, रायगडात 1303 जागांवर अद्याप अनिश्चितता, जागा रिक्त राहण्याची शक्यता. काकारडे परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, काढून ठेवलेलं पीक खराब होण्याची शक्यता. यवतमाळच्या आर्णीत अवकाळी पावसाचा फटका, आर्णी बाजार समितीत 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजला.
एसआरपीएफ परीक्षेचा वाद प्रकरण. एसआरपीएफ बल गट क्रमांक 5 पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती. अप्पर पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश. 4 जणांचं मृत्यू प्रकरण. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी डेथ ऑडिट सुरू. मुंबईतील जेजे रुग्णालयात डेथ ऑडिट. मृत्यूचं नेमकं कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेचा तपास होणार. जपानमध्ये आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला. जयेश प्रशिक्षण वर्गांच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी. 2 भिंतीच्या आत अडकलेल्या मुलाची सुखरूप सुटका. पुण्यातील कात्रजमध्ये शर्थीचे प्रयत्न करत अनेक उपकरणांच्या सहाय्याने मुलाची सुखरूप सुटका. महिला विशेष लोकलचा 34वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. चर्चगेट बोरिवली महिला लोकलमधील प्रवाशांना महिला टीसींकडून गुलाब फुलांचं वितरण. जालन्यातील रामनगर साखर कारखाना परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भव्य मोर्चा. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यानं मोर्चा. नांदेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान तणाव. पोलीस आणि नागरिकांमध्ये तणाव. जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज. युट्यूबर संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. लुकआउट सर्क्युलर बदलण्याचे हायकोर्टाचे आदेश. संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा. सिंधुदुर्गात सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण. बांदा शहरातील काळा दगड खाण परिसरात मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण. आरोपीला मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल. पीडित कुटुंबाला सर्व शासकीय मदत पुरवणार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं पीडित कुटुंबियांना लेखी आश्वासन. नागपूरच्या काही भागात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी. उन्हाच्या उकाड्यापासून हैराण झालेल्या नागपूरकरांना काही अंशी दिलासा. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचे 5,000 कोटी रुपये विमा कंपनीनं अडवले. पीक विमाचा प्रश्न पेटला. 13 मे पर्यंत थकीत विमा मिळाला नाही तर रस्त्यावर उतरत आंदोलनाचा इशारा. उल्हासनगरमध्ये महापालिकेनं पगार थकवल्यानं कामगारांचं आंदोलन. 12,000 सफाई कामगारांचं वेतन रखडल्यानं कामगार हवालदिल. 2 ते 3 दिवसात वेतन न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अकोला महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्राला उष्णतेचा फटका. यंत्रांसाठी कूलरची व्यवस्था. उपकेंद्रातील यंत्राचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना. भिवंडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रतिकात्मक आंदोलन. वाढत्या गुटखा अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात आंदोलन. आंदोलनात गुटखा जाळून निषेध. चाळीसगाव ब्लॅकमेल प्रकरणाला धक्कादायक वळण. आरोपीच्या मोबाईलमध्ये मुलींचे आक्षेपार्ह फोटो असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. पुण्यात 31 मे पर्यंत पाणी कपात रद्द. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा. पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत निर्णय. वसई विरारमध्ये ड्रग्ज मुक्त भारत अभियान. तब्बल 14,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 158 ड्रग्ज सेवन प्रकरणांमध्ये आरोपींवर कारवाई. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या न्यायालयीन लढ्याला यश. ते 50 दिवस ही कादंबरी अमरावती विद्यापीठ लागू करणार. धाराशिव जिल्ह्यात डिझेल अभावी ट्रॅक्टरची चाकं थांबली. अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स शेतातच उभे. गायक पलाश मुच्छलवर अखेर सांगलीत गुन्हा दाखल. स्मृती मानधना हिचा बालमित्र विज्ञान मानेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार, धार्मिक भावना दुखावणं असे होते आरोप. सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा. सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची घसरण. चांदीच्या दरात 7,000ची घसरण. वाशिमच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. विरार नालासोपाराकरांना दिलासा. प्रलंबित रेल्वे उड्डाणपुलांच्या कामातील अडथळे दूर. लवकरच मार्ग कामी लागणार. MMRDच्या अधिकाऱ्यांसह महापौरांचा पाहणी दौरा. बीडच्या पांगरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे साखर कारखान्याला निवेदन. 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं बिल थकीत. 8 तारखेपर्यंत ऊस बिलाचे पैसे द्या, अन्यथा कारखान्याला टाळं ठोकण्याचा इशारा. लातूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. लातूरमधील काँग्रेसचा सरकारला इशारा. धुळ्याच्या देवपुरात सुशिला नाला लगत परिसरात अखेर महापालिकेचा हातोडा. यावेळी तब्बल 200 अतिक्रमणांवर कारवाई. बीडच्या गेवराईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रात्रीतून पुतळा उभारला. परवानगी अभावी रखडलेला पुतळा अखेर उभारल्यानं परिसरात आनंद साजरा. मराठी सक्तीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय संघाचा पुढाकार. मराठी शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा संघाचा निर्णय.
नवी मुंबईत नियमांचं उल्लंघन करून छमछम सुरूच. पोलीस आयुक्तालय हद्दीतच डान्स बार सुरू. कळंबोलीतील तारा डान्स बारचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती. भोकर तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई. जगापूर तांडा शिवारात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी करावी लागतीये पायपीट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलं. उष्म्यापासून काहीसा थंडावा मिळवण्यासाठी कोल्ड्रिंक्स हाऊस सरबत स्टॉल्सवर नागरिकांची गर्दी. मावळच्या देहू रोड परिसरात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी हत्या प्रकरण. हत्या केलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गोकुळ दूध संघावर प्रशासक आल्याचा जल्लोष. कोल्हापुरात ढोल ताशांच्या गजरात सभासद शेतकऱ्यांनी जल्लोष केला साजरा. भंडाऱ्यातील मुरमाडीत सरकारी कर्मचारीच करतोय तहसीलदारांच्या आदेशाचं उल्लंघन. या प्रकरणी दोन्ही व्यक्तींवर कारवाई होणार का याकडे लक्ष. उन्हाळी सुट्टीत आलेल्या परतीच्या प्रवाशांसाठी एसटी सज्ज. मुंबई पुणे परतीच्या प्रवाशांसाठी रत्नागिरीतून 30 पेक्षा अधिक बसेसचं नियोजन. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये ज्वारी खरेदी नोंदणी सुरू होताच शेतकऱ्यांची गर्दी. नोंदणी प्रक्रिया संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना तासनतास थांबण्याची वेळ. नाशिकच्या बहुतांश बाजार समितीत मेथी कोथिंबिरीचे भाव कडाडले. भाजीपाल्याची लागवड कमी असल्यामुळे आवक देखील कमी. दरीत पडला सुखरूप वाचला. सिंहगड किल्ल्यावरील घटना. योगेश शितोळे असं जखमी पर्यटकाचं नाव. 150 फूट खोल दरीत अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात यश. कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये 2 गव्या रेड्यांची झुंज. झुंजीत जखमी झालेल्या गव्याचा मृत्यू. झुंजीचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती. नाशिक रोड परिसरात असलेल्या स्टार मॉलला भीषण आग. हॉस्पिटलमधील रुग्णांचा डॉक्टरांची धावपळ. इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट. विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका. 1 महिला जखमी. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. उदगीर शहरातील मुक्कावार चौकात दुचाकीनं पेट घेतला. सुदैवानं घटनेत जीवितहानी टळली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.